नमस्कार मित्रांनो, फिट टॉवर 40 या सिरीजच्या नवीन वर्कआउट व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 40 नंतर फिट, मजबूत आणि ऍक्टिव्ह राहायचं असेल तर फक्त चालणं पुरेसं नाही. काही असे व्यायाम आहेत जे तुमची ताकद, लवचिकता आणि तरुणपण टिकवून ठेवण्यास मदत करतात. आज मी तुम्हाला 3 असे व्यायाम दाखवणार आहे जे 40 नंतरही तुम्हाला फिट आणि तरुण ठेवण्यास मदत करू शकतात. जर तुम्ही मला ओळखत नसाल तर माझं नाव आहे सचिन समेळ आणि मी या चॅनलच्या माध्यमातून हेल्थ आणि फिटनेस संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओज अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळत जातील. चला तर मग जास्त वेळ न घालवता पाहूया ते कोणते 3 व्यायाम आहेत ते. मित्रांनो, आपला पहिला व्यायाम आहे हिंदू पुशअप. हा एक संपूर्ण शरीराचा व्यायाम आहे. वाढत्या वयात फक्त ताकद वाढवणे पुरेसे नसते, तर शरीराची लवचिकता आणि सांध्यांची हालचाल टिकवून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. हिंदू पुशअपमध्ये ताकद आणि लवचिकता यांचा उत्तम मिलाफ आहे. या एक्सरसाइजमुळे छाती, खांदे, पाठ, हात आणि कोरचे स्नायू एकाच वेळी काम करतात. तसेच खांदे, कंबर आणि पाठीच्या कण्याची हालचाल सुधारण्यास मदत होते. हा व्यायाम नियमित केल्याने वरच्या शरीराची ताकद वाढते, खांदे आणि पाठीची लवचिकता सुधारते, पोश्चर सुधारण्यास मदत होते, शरीराची हालचाल अधिक सहज आणि चप्पळ बनते. एकाच वेळी ताकद, संतुलन आणि मोबिलिटी विकसित होते. म्हणूनच 40 नंतर नियमित हिंदू पुशअप केल्याने शरीर मजबूत, लवचिक आणि सक्रिय राहण्यास मदत होते. मित्रांनो, आपली दुसरी एक्सरसाइज आहे स्क्वॉट्स. वाढत्या वयात पायांची ताकद टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे असते, कारण आपले पाय जितके मजबूत असतील तितके दैनंदिन काम करणे सोपे होते. चालणे, जिने चढणे, खुर्चीतून उठणे किंवा खाली बसणे यांसारख्या हालचालींसाठी पायांची ताकद आवश्यक असते. स्क्वॉट्स हा खालच्या शरीरासाठी सर्वात प्रभावी व्यायाम आहे. हा व्यायाम मांडी, कंबर, ग्लूट्स आणि कोरचे स्नायू मजबूत करतो. हा व्यायाम नियमित केल्याने पायांची ताकद आणि सहनशक्ती वाढते, संतुलन आणि स्थिरता सुधारते, दैनंदिन हालचाली अधिक सोप्या आणि सुरक्षित होतात, सांध्यांची हालचाल चांगली राहण्यास मदत होते, वयानुसार होणारी स्नायूंची इजा कमी करण्यास मदत होते. म्हणूनच 40 नंतर नियमित स्क्वॉट्स करणे म्हणजे पुढील अनेक वर्ष सक्रिय, स्वतंत्र आणि तंदुरुस्त राहण्यासाठी केलेली एक उत्तम गुंतवणूक आहे. मित्रांनो, आपली तिसरी आणि शेवटची एक्सरसाइज आहे स्ट्रेट आर्म प्लँक. प्लँक हा कोर मजबूत करण्यासाठी सर्वोत्तम एक्सरसाइजपैकी एक आहे. कोर म्हणजे फक्त पोटाचे स्नायू नव्हे, तर पोट, कंबर आणि पाठीभोवतीचे सर्व स्नायू. हे स्नायू मजबूत असतील तर शरीराचा तोल, स्थिरता आणि पोश्चर चांगला राहतो. वाढत्या वयात अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी किंवा शरीराचा तोल सांभाळण्यात अडचणी येऊ लागतात. प्लँक हा एक साधा पण अत्यंत प्रभावी व्यायाम आहे, जो या सर्व गोष्टी सुधारण्यास मदत करू शकतो. हा व्यायाम नियमित केल्याने कोरची ताकद वाढते, पोश्चर सुधारण्यास मदत होते, पाठ आणि कमरेवरचा ताण कमी होतो, संतुलन आणि स्थिरता सुधारते, दैनंदिन हालचाली अधिक सहज आणि सुरक्षित होतात. म्हणूनच 40 नंतर नियमित प्लँक केल्याने शरीर अधिक मजबूत, स्थिर आणि कार्यक्षम राहण्यास मदत होते. तर मित्रांनो, हे होते 40 नंतर फिट आणि तरुण राहण्यासाठी 3 प्रभावी व्यायाम प्रकार. यासाठी तुम्हाला जिम मध्ये तासनतास घालवण्याची गरज नाही. हे व्यायाम नियमितपणे केले तर ताकद, संतुलन आणि हालचालींची क्षमता टिकवून ठेवण्यास नक्की मदत होईल. याच नोटवर मी आजचा हा व्हिडिओ इकडे संपवतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, इतरांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा.
तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. माझा इंस्टाग्राम आयडी आहे @सचिन_फिटनेस. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. टिल देन स्टे फिट, स्टे स्ट्रॉंग.